एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही. पहा, म्हणजे तो आतून आलेला आवाज कुठून आलेला होता. या आवाजानं फार परेशान झालंय सगळं. शब्दांची ताकद, निखळ करमणूक तसेच योग्य मार्मिक पद्धतीने केलेले भाष्य हे आजच्या या कवी संमेलनात सादर करण्यात आले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही. तुम्हीच सांगा वर दादा आईचं मन मोडू का. तुम्हीच सांगा वर दादा आईचं मन मोडू का. नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का. नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का. वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले. वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले. वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले. वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले. शेवटी तो वड त्या बाईला म्हणाला न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. धन्यवाद. धन्यवाद. अलीकडे विवाह संस्था आणि कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आलेली आहे. एक तर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून 7 जन्माचं आरक्षण मागणारे एकीकडे, ते एका जन्मात 7 हा फॉर्म्युला दुसरीकडे. याच्यामध्ये आता या नवीन मोबाईल कल्चरमधून कुठे जाऊन बसतील सांगता येत नाही. एक वेगळी रचना घेऊन धाराशिव इथून आलेल्या अगदी ग्रामीण भागात राहून सुद्धा कविता जोपासणाऱ्या भाग्यश्री केसकर यांना विनंती करतो की त्यांची एक रचना त्यांनी सादर करावी. सर्वांना नमस्कार. आपल्यासमोर कविता ठेवते सांजढळे. दिस जाई सांजढळे दूर कुठे उरजळे. दिस जाई सांजढळे दूर कुठे उरजळे. खाणा खुणा मन शोधी खाणा खुणा हळूहळू पाय बळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे दूर कुठे उरजळे. वारा पुन्हा देई झोका वारा पुन्हा आणि दुःख दरवळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे. झाड काही बोलते का झाड काही पान जेव्हा खाली गळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे दूर कुठे उरजळे. वादळ हे सुरू होता वादळ हे नात गोत दूर पळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे. कोणी कुठे मातीमध्ये जन्म मळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे. कोण एक असासे कोण एक असासे उद्धार तो कोटी कुळे. कोण एक असासे कोण एक उद्धार तो कोटी कुळे. दिस जाई सांजढळे. आठवता बालपण आठवता डोळ्यामध्ये दाटे तळे. दिस जाई सांजढळे. दिस जाई सांजढळे
दूर कुठे ऊर जळे, उन्हामध्ये सावलीही सावलीही उन्हामध्ये रोज रोज होर पडे, सावलीही उन्हामध्ये उन्हामध्ये सावलीही रोज रोज होर पडे, दिस जाई सांज ढळे, दिस जाई सांज ढळे, दूर कुठे ऊर जळे, दिस जाई सांज ढळे. धन्यवाद. हीच एक तरल कविता आपण ऐकणार आहोत अंजली कुलकर्णी यांची. फार वेगळी अशी रचना आहे. अंजली या पुण्यातच राहतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींची पुस्तकं त्यांच्याकडे येतात वाचायला बरीचशी. त्यामुळं विदर्भ असो मराठवाडा असो सगळ्या कवींची दखल घेणाऱ्या अशा कवयित्री द्या. रसिक हो, आपण शहरामध्ये मध्यमवर्गीय जीवन, विशेषतः आपण स्त्रिया एक विशिष्ट प्रकारचं जीवन जगत असतो चौकटीमधलं. परंतु त्याच वेळेला समाजामध्ये एक वेगळ्या स्तरावरच्या वेगळ्या वर्गामधल्या स्त्रियांचं एक आपल्या कल्पनेही पलीकडचं असं जीवन सुरू असतं, जगणं सुरू असतं. त्याची एक केवळ कसं भिन्न असतं ते आपल्या सगळ्या जगण्यापेक्षा, त्याची केवळ एक झलक आपल्यासमोर सादर करते कवितेतून. कवितेचं शीर्षक आहे डाकीण. डाकीण. खळखळून हसायची, निगुतीनं राहायची, चांद सूर्याची बिंदी तिच्या माथ्यावर झळकायची, म्हणून काय तिला छिनाळ ठरवायची. खळखळून हसायची, निगुतीनं राहायची, चांद सूर्याची बिंदी तिच्या माथ्यावर झळकायची, म्हणून काय तिला छिनाळ ठरवायची. अस्सल जगायची, अस्सल बोलायची, पाणी भरताना काळीजही मायेनं भरून घ्यायची. अस्सल जगायची, अस्सल बोलायची, पाणी भरताना काळीजही मायेनं भरून घ्यायची. पाप पुण्याच्या काठावर ती दांभिकाला भेडायची. पाप पुण्याच्या काठावर ती दांभिकाला भेडायची. गावातल्या सुनांच्या पाठीवर मारवळांना झाड पाल्यासह माया वाटून लावायची. गावातल्या सुनांच्या पाठीवरील मारवळांना झाड पाल्यासह माया वाटून लावायची. गड्याला लाजवेल असले डोंगर फोडून दुर्बळ नवरा नि कच्च्या बच्च्यांना भरवायची. गड्याला लाजवेल असले डोंगर फोडून दुर्बळ नवरा नि कच्च्या बच्च्यांना भरवायची. पदराशी झटणाऱ्या लाळ गोठ्यांना नुसत्या नजरेनं विजेनं जाळायची. पदराशी झटणाऱ्या लाळ गोठ्यांना नुसत्या नजरेतनं विजेनं जाळायची. गावातले बापे नि बायांच्याही नजरेत सलग खुपत राहायची. गावातल्या बापे नि बायांच्याही नजरेत सलग खुपत राहायची. एक दिवस काय झालं, गावभर कसली कुजबूज, कसलं खलबत झालं. गावातलं पोर तापानं फडफडून मेलं. तशी पोरं खाणारी डाकीण म्हणून अख्खं गाव तिच्या पाठीमागे धावलं. एके रात्री काय झालं, गावभर कसली कुजबूज, कसलं खलबत झालं. गावातलं पोर तापानं फणफणून मेलं. तशी पोरं खाणारी डाकीण म्हणून अख्खं गाव तिच्या पाठी धावलं. 2च दिवसांखाली त्या गोंडस गोड गठोळ्याला तिनं लाडानं होतं कवटाळलं. 2च दिवसांखाली त्या गोंडस गोड गठोळ्याला तिनं लाडानं होतं कवटाळलं. हयातीत पहिल्यांदाच उभी थरारली हादरली. हयातीत पहिल्यांदाच उभी थरारली हादरली. दुबळा नवरा आणि आजाण लेकरांना उराशी धरून लखात त्या काळजानं खोपटात तडून बसली. पण दगड धोंड्याच्या भीतीनं सोडलं छप्पर. पण दगड धोंड्याच्या भीतीनं सोडलं छप्पर. जमावाला चुकवत धपापत गाठला डोंगर. जमावाला चुकवत धपापत गाठला डोंगर. धसक्यानंच गपकन कुंकू मिटलं. फांदीवरून खरट पडलं. निष्पाप कोवळ्या चोचीतून क्षीण क्षीण हकारत राहिलं. धसक्यानंच
गपकन कुंकू मिटलं, फांदीवरून घरट पडलं, निष्पाप कोवळ्या चोचीतून क्षीण क्षीण हाकारत राहिलं. खळखळून हसणारी, उत्कटून जगणारी, माहिती नाही आज जिवंत आहे की गेली मरून. खळखळून हसणारी, उत्कटून जगणारी, माहिती नाही आज जिवंत आहे की गेली मरून. पण आजही भयानं फोडलेल्या तिच्या किंचाळ्यांनी अवघा डोंगर जातो थरारून. पण आजही भयानं फोडलेल्या तिच्या किंचाळ्यांनी अवघा डोंगर जातो थरारून. अवघा डोंगर जातो थरारून. वा वा फारच सुंदर. त्यानंतर प्रशांत मोरे एक नवीन रचना घेऊन. होते झाडाले टांगेल हसरी नाचरी दोरी. होते झाडाले टांगेल हसरी नाचरी दोरी. कशा हिंदळत होत्या पोरी व माय व पोरी. कशा हिंदळत होत्या पोरी व माय व पोरी. उन्हातान्हाच चालन झेलायच्या हसऱ्या पोरी. ताला सुरात गाणं म्हणायच्या नाचऱ्या पोरी. ताला सुरात गाणं म्हणायच्या नाचऱ्या पोरी. कडू बेण्याच्या होत्या नतवाबी चाली रीती. कडू बेण्याच्या होत्या नतवाबी चाली रीती. लेकी बाळीला जगण्याची होती ना माय भीती. लेकी बाळीला जगण्याची होती ना माय भीती. न कळत्या वयात हातात पाळण्याची दोरी. नदी खळाळते जशी होत्या खळाळत पोरी. नदी खळाळते जशी होत्या खळाळत पोरी. डोळे असून खेळायच्या आंधळी कोथिंबीर. डोळे असून खेळायच्या आंधळी कोथिंबीर. सुख दुःखात द्यायाच्या गल्ली मुल्याला धीर. गाई म्हशीच्या गोठ्यात शेणानं माखल्या पोरी. भर दुपारी गौऱ्या थापत होत्या ना पोरी. भर दुपारी गौऱ्या थापत होत्या ना पोरी. आकाशी लाव बांधेल चिंचेच्या झाडाले झोका. आखाजी लाव बांधेल चिंचेच्या आंब्याच्या लिंबाच्या झाडाले झोका. झोका जाये ओवा भाई चुका एकाईज ठोका. झोका जाये ओवा भाई चुका एकाईज ठोका. फूल गजरा मारून मिटकत होत्या ना पुरी. दोर फाशीचा करू लटकत नव्हत्या पोरी. दोर फाशीचा करू लटकत नव्हत्या पोरी. दोर फाशीचा पोरी बनवत होत्या ना झोका. आडवाटचा पोरी वळकून होत्या ना धोका. तत्या सूर्याला मायवा भिडत होत्या ना पोरी. नीत चंद्राशी नात जोडत होत्या ना पोरी. नीत चंद्राशी नात जोडत होत्या ना पोरी. दोर फाशीचा पोरी खेळती दोर उड्या. तूत जगाचा पोशिंदा कशाला मराव गड्या. तूत जगाचा पोशिंदा कशाला मराव गड्या. तोड फाशीचा फंदार जायाच भरल्या घरी. बंधू प्रशांत आलाय जाऊन मरणादारी. बंधू प्रशांत आलाय जाऊन मरणादारी. बेळगावच्या सीमेवरून मंगसुळी नावाचं गाव आहे आणि तिथून कवी जरा उशिरा आलेला आहे. तर मी विनंती करतो की स्टेजवर यावं. आबा पाटील उभा राहिला थोडं. ते कवीसारखे दिसत नाही पण ती कविता ऐका तुम्ही त्यांची. आता मी अशा एक वेगळ्या कवीला बोलतो की जी कोथरूडकरांनी प्रथमच ऐकली असेल. मंगसुळी येथून आलेले आमचे शेतकरी मित्र आबा पाटील. आबा आजही शेती करतात. आपल्याकडे अनेक शेतकरी असे आहेत की ते फक्त कारखान्यावर चेक आणायला जातात ऊसाचा म्हणून शेतकरी. एरवी शेतीशी काहीच संबंध नाही. दिवसभर ग्रामपंचायतीत नाही तर तहसील कार्यालयात बसलेले असतात. बाकी काही संबंध नाही. मी सर्वात आधी तुमची माफी मागतो. थोडा उशीर झाला. खरं तर मी वेळेतच निघलो.
पण वंदे मातरम माझ्या आडवा आली, मी तर काय करणार. नाना मगाशी म्हटली कवीसारखा दिसत नाही. खरंच मी दिसत नाही कवीसारखा. काय होतं, बऱ्याच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी कोणतं कोणाच तरी पाकिट मारतं आणि लोक माझ्याकडे संशयाचं नाही. त्यांना माहीत नसतं मी कवी आहे. म्हणजे ज्यावेळी मी पहिल्यांदा पुण्यात आलो, पहिल्यांदा म्हणजे मला वाटते नानांनी पहिल्यांदाच बोलवलं होतं मला 12 मार्चला. त्यावेळी मला रेल्वे स्टेशनवरती अडवलं होतं पोलिसांनी. मी सांगितलं मी कवी आहे म्हणून. मी नानांचं नाव सुद्धा सांगितलं, नानांचं पत्र पण दाखवलं. तो म्हटला पोरांच्याकडे आधार कार्ड असतं. मग मी त्याला 2 कविता वाचून दाखवल्या. मग मला म्हटलं मी तुझा कार्यक्रम आहे तिथंपर्यंत सोडतो, खरं आता 3री कविता वाचून दाखवू नको. तर किमान कवी कसं असावेत, किमान असे तरी असावेत दिसायला. म्हणजे ह्यांच्यापेक्षा पण भारी कवी असतात दिसायला, पण आपण ह्यांना ऍडजस्ट करून घेतो. म्हणजे कसं आहे, मोरे सर आपले कुलदीप पवार सारखे दिसतात, आपले दौंडकर सर जराच कमी अजय देवगण सारखे दिसतात, म्हणून आपण असू दे म्हणून. तर मी कविता जगत असतो आणि मग ती शब्दात मांडत असतो. कवितेचं हेच माझं गणित आहे. लहानपणापासून मला खूप मोठी मोठी स्वप्न बघायची सवय आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मोनालिसा. आता मोनालिसाच का? मोनालिसा ह्या मॅडम तुम्हाला कोण आहेत माहित आहे? लिओनार्दो दा विंची या चित्रकाराने काढलेले चित्र. कारण तुम्ही लोक पुण्याचे आहेत त्यामुळे तुम्हाला माहीत असणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज असतो ना. तर तुम्ही पुण्याच्या आहेत, तुम्हाला माहीत असणार आहे असं समजून मोनालिसा ही मी कविता वाचतो. तर मोनालिसा का? नाही, लहानपणापासून मला सवय आहे म्हणजे स्वप्न मोठी बघायची. आमचे गुरुजी पण मला म्हणायचे, आबा स्वप्न बघायची तर नेहमी मोठी बघायची. मग मी 4थीत असताना आमचे गुरुजी मला सांगायचे, आबा स्वप्न नेहमी मोठी बघायची. ते मी एवढं मनावर घेतलं तर मी 4थीत असताना 7वीतल्या मुलीवर लाईन मारत होतो. कारण आमच्या वेळी 7वीतल्याच मुली जरा उंच होत्या माझ्यापेक्षा. त्यामुळे माझी स्वप्न नेहमी मोठी असतात. आणि जगातल्या मोठ्या माणसांना पाठांतर कमी असते. तुम्ही बघताय ज्यावेळी टीव्हीवर आपले पंतप्रधान, राष्ट्रपती, संशोधक येतात त्यावेळी ते डायसवरती आपलं स्क्रिप्ट ठेवलेले असतात. मी पण माझ्या कवितेचं स्क्रिप्ट डायसवरती ठेवलेलं आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. जगातल्या सगळ्यात मोठ्या माणसाची आता कविता ऐकणार आहे. तर मोनालिसा ही गुण तुम्हाला माहित आहे. मोनालिसाचं हसणं अजून गुणच आहे. खरं तर कुठली स्त्री का हसते शाळेने त्याच्या नादाला लागायचं नसते. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना माझ्या आयुष्यात एक मोनालिसा आली होती. मी तिच्या हसण्याचा अर्थ लावला त्यावेळी फक्त मला तिचा सँडल नंबर तेवढा कळला होता. त्यानंतर मी कुठल्या स्त्रीच्या हसण्याचा अर्थ लावायच्या भानगडीतच पडलो नाही. म्हणजे आता मला नातू झालाय, मी अजून माझी बायको माझ्याकडे बघून का हसत्या ह्याच्या सुद्धा भानगडीत पडलो नाही. ज्यावेळी ती माझ्याकडे बघून असं गालावर खळी पाडून स्मित हास्य करते ना, त्यावेळी तिने नक्कीच माझ्या खिशातली चिल्लर ढापलेली असते. आणि मी विचारलं तर मलाच म्हणते, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तर मोनालिसा कविता तुमच्या पुढे ठेवतो.
माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. पण तुर्तास घट्टी पडलेल्या हाताने कुरवाळलो तुझे गाल तर दृष्टावचे. पण तुर्तास घट्टी पडलेल्या हाताने कुरवाळलो तुझे गाल तर दृष्टावची. घामेजलेल्या मिठीत गुदमरशील आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ. तुझ्या एकटीच्या कानात आड रानात, ज्या आड रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं. ज्या आड रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं. आणि आई कापरासारखी उडून गेली या धक्क्यानं. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, कर्ज कोऱ्या सातबाऱ्यावरचं मोकळं मोकळं रान दिसतेस. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतला असतं काळजावर तुझं नाव. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. नाहीतर तुझ्यावर रोज एक कविता लिहिली असते. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, काळजातून पाझरलेलं कवितेचं पान दिसतेस. मोनालिसा, संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस. मोनालिसा, संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस. दारुडेची 2 लेकरं सांभाळताना मेटाकुटीला आली नसतीस. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. धन्यवाद. वा वा वा, फारच सुंदर कविता. आणि मोनालिसाचं हसणं भाकरीपर्यंत नेले. आणि आपल्याला पाहिजे जगात मोनालिसाला जितकी प्रसिद्धी मिळाली पेंटिंगला किंवा रोजाचा थिंकर जगात सगळीकडे गाजला. पण म्हात्रे नावाच्या एका कलाकाराने जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कधीचा मंदिर पथगामिनी नावाचं एक शिल्प केलेलं आहे. मंदिराकडे निघालेली स्त्री नऊवार साडीतली, तिच्या हातातला तो तांब्या गडू पूजेचं ताट इतकं अप्रतिम आहे की महाराष्ट्रातल्याच सोडून द्या, मुंबईतल्या 90% लोकांना माहीत नाही की कितीतरी सुंदर शिल्प आहे की जे जगात श्रेष्ठ आहे, पण ते आपल्याला माहीत नसतं. मोनालिसा मात्र तिचं हसणं वगैरे इतकं प्रसिद्ध झालं आहे आणि तिचं हसणं भाकरीवर तिने जोडलेलं आहे. आणि सुरुवात तर तुम्ही पाहिली की ते त्याला नातू झालेला म्हणजे तो आजोबा आहे. आणि तो आजोबा झाल्यामुळंच मी ते आपली गुंजनच्या बाजूला बसवलं की दोघांना एकमेकाबद्दल संशय नको. हे म्हटलं आता सगळे आम्ही इकडे विचारले, पण तो त्यांनी जाणून बुजून उशिरा आला की आपल्याला तिकडे बसायला मिळेल. रसिकता आहे, रसिकतेला वय लागत नाही. तर मी तुमची रसिकतेला सुद्धा सलाम. असेच हसत राहा आबा. त्यानंतर आपण थोडं मालवणी बोलीकडे जाऊया. खरं म्हणजे बोली भाषा हे आपल्या मराठीचं वैभव आहे या ठिकाणी. एक मालवणी रचना ऐकण्याची विनंती करतो. शशिकांत तिरोडकर.
फोंडा घाट. मगाशी नानांनी उल्लेख केला मुंबई गोवा रोडचा. मुंबई गोवा रस्ता गेली 14 वर्ष झाली बनतोय, अजूनही बनतोय. तो रस्ता बनण्याच्या दरम्यान त्याच्या अगोदर कोणी सुद्धा जाळा विणू शकतो इतक्या जलद पद्धतीने काम चाललेलं आहे. कोकणावर अन्याय होतो या अर्थाची ही कविता आहे. तर त्याच्यामध्ये कोकणामध्ये एक म्हण आहे, बघून बघून अंगण्याची वाट. अंगण्याची वाट ही आता तुम्हाला माहीत असेल, त्याच्यावरून पडलेला ती म्हण आहे. ती आता त्या तपशिलात जात नाही. बघून बघून अंगण्याची वाट म्हणजे शुद्ध मराठीमध्ये पार्शिलिटी किंवा माणूस बघून पुढे बांधणं अशा अर्थात. तुम्ही कोणी काय पण म्हणा, पण मी बोलतोय ताडपाट. तुम्ही कोणी काय पण म्हणा, पण मी बोलतोय ताडपाट. नाहीतर असाच चालत राहात बघून बघून अंगण्याची वाट. आमका काय कळत नाही कोकणात मागे ठेवलास, आमका काय कळत नाही कोकणात मागे ठेवलास. कोणाकोणाचा ऐकान आमची वाट लावलास. मुंबईत सगळं गिरणगाव आम्हीच उभं केलं. मुंबईत सगळं गिरणगाव आम्हीच उभं केलं. स्वतःचा घाम गाळून लोकांची पोटाभरी दिलं. गिरणं केल्याने बंद आणि जमिनीवर घातल्याने झाड. पण आता मी बोलतोय ताडपाट. नाहीतर हे असाच चालत राहात बघून बघून अंगण्याची वाट. ताडपाट बोलणारा नेता कोकणाचा आहे तुम्हाला माहित आहे. उसात देता सुतारो तर कापसात भावाची हमी. द्राक्षाची आणि मांडवर नसता तर तुमच्या कांद्यात कुमकुमी. अरे उसात जसा उतारो तर कापसात भावाची हमी. द्राक्षाची आणि मांडवर नसता तर तुमच्या कांद्यात कुमकुमी. अरे आंब्याचा मोर गळता तेव्हा आमचा जीव जळता. आंब्याचा मोर गळता तेव्हा आमचा जीव जळता. माडाखाली शेतात खपतो किती आमचा आमका कळता. वगीच काढता जगात नाव कोकणातलो हापूस. वगीच काढतात जगात नाव कोकणातलो हापूस. आमच्या आंब्या वाजीभाव देतो कोण तुमचं बापूस. आज येत उद्या येत सांगा किती वर्षांनी नेली. आज येत उद्या येत सांगा किती वर्षांनी नेली. उशिरा येऊन सुद्धा कोकण रेल्वेने जगात कीर्ती नेली. सेफ्टी डिव्हाइस. उशिरा येऊन सुद्धा कोकण रेल्वेने जगात कीर्ती नेली. आम्ही बोलतो आम्ही भांडतो आमचा तोंड वाईट. आम्ही बोलतो आम्ही भांडतो आमचा तोंड वाईट. सांगा अजून किती गावात गेली नाही लाईट. तरी आम्ही निवांत रवलो शिपीत आमचे माड. पण आता मी बोलतोय ताडपाड. नाहीतर हे असाच चालत राहात बघून बघून अंगण्याची वाट. अरे भैयाच्या डोकीरिलो माशाच्या टोपल्यो. मुंबईकरांना अनुभव आहे. भैयाच्या डोकीरिलो माशाच्या टोपल्यो तेव्हापासून मुंबईच्या कोंडी सगळे सोपल्यो. आता तुम्ही तरी त्यांच्यापासून सावध राहा. नाहीतर ते खातील हापूस आंबे आणि तुम्ही चणे खावा. लोक म्हणतात मालवणी गारयाडे. लोक म्हणतात मालवणी गारयाडे देवा घालतात गाराणा आणि माणसात घालतात गाळी. पण काय करणार राजा, एका हातानं कधी वाजत नाही टाळी. त्यांच्या गावात झैटई धरणा गावोगाव कालवे. त्यांच्या गावात झैटई धरणा गावोगाव कालवे. आमच्या कोकणात येऊ जाऊ मात्र एकाच रुळाची रेल्वे. कोकणी माणसा आता छानसा तुझा कोकण जप रे. कोकणी माणसा आता छानसा तुझा कोकण जप रे. कशात ठेवतस पडीक जमीन जरा स्वतःसाठी खप रे. अरे हैच्या मालवणी जेवणात मूळचीच गोडी. हैच्या मालवणी जेवणात मूळचीच गोडी. शिकान घे पर्यटनातली मोडी आणि भिडव दर्यात तुझी होडी. जाऊ दे ताटात दिल्लीपर्यंत कोकणची गाडी धाड धाड. नाहीतर राजा असाच चलत राहात बघून बघून अंगण्याची वाट. नाहीतर राजा असाच चलत राहात बघून बघून अंगण्याची वाट. धन्यवाद. कोकणाची अवस्था पण बघितली. कोकणात मालवणला जे मालवणचा यांनी उल्लेख केला त्या किल्ल्यातला पुतळा जेव्हा खाली पडला तेव्हा 8 महिने बाहेर उभा असलेला घोडा आत आला आणि पुतळ्याला म्हणाला महाराज कुठे लागलं तर नाही. महाराज कुठे लागलं तर नाही. तेव्हा पुतळ्यातून आवाज आला. पुतळ्यातून आवाज आला की शरीरापेक्षा मनावर मोठी जखम झाली आहे. शरीरापेक्षा मनावर मोठी जखम झाली आहे. आणि आजच्या राड्यामुळेच कळलं निवडणूक आली आहे. धन्यवाद नाना. आपण सर्व नेहमीच
राजकारणातल्या भ्रष्टाचारावर बोलतो. नेहमीच यावर चर्चा चालू असते, पण माझं मत असं आहे की यापेक्षाही कुठला मोठा भ्रष्टाचार असेल तो नात्यातला भ्रष्टाचार आहे, तो प्रेमातला भ्रष्टाचार आहे. म्हणून माझी त्याच शीर्षकाची एक कविता की प्रेमातला भ्रष्टाचार. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल 3-3 सिम एकावर कुणाचंच भागत नाही. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल 3-3 सिम एकावर कुणाचंच भागत नाही. तू माझं लपव मी तुझं, तू माझं लपव मी तुझं, हाच शिष्टाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. ते कवी आमच्यात नाहीत हा. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी, तिचे होठ गुलाबी याचे डोळे शराबी. अरे काय हा अत्याचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. ती त्याला वादा करते, ती त्याला वादा करते, तोही तिच्या शपथा खातो. ती त्याला वादा करते, तोही तिच्या शपथा खातो. मागच्या दाराने निसटण्याचा विचार मनात पक्का राहतो. आज जगू उद्या बघू, अरे आज जगू उद्या बघू हा नवा आजार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. तिचं स्टेटस खास असतं, प्रशांत दादा, तिचं स्टेटस खास असतं, पण ती त्याला हाईड करते. आणि 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. तिचं स्टेटस खास असतं, पण ती त्याला हाईड करते. आणि 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. अगं पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे. पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. पोरीसारख्या पोरी नाही, पोरासारखे पोर नाही. नाना जवळ येईपर्यंत कळत नाही पोरग आहे की पोरी. पोरीसारख्या पोरी नाही, पोरासारखे पोर नाही. वरून लेबल ब्रँडेडचं, आतमाल खरा नाही. ती छाती फुगवून चालते, ती छाती फुगवून चालते. याची कंबर बेजार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. त्याचा मर्दपणा हरवला, त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली. त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली. शुद्ध मैत्री शुद्ध प्रेमावर व्यभिचारी कळा पसरली. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. त्यात आता लाजणे हा शब्द आला. हे एकमेव लाजणे हा असा शब्द आहे की कुठल्याही इंग्रजी डिक्शनरीत त्याला दुसरा अर्थच नाही आहे काही. लाजणे हा शब्द ना अमेरिकेत आहे हे क्रियापद, ना इंग्लंडला वगैरे कुठे आहे तिथं. आणि प्रेम आता काय, आपण हिने सगळं तरुणाबद्दल सांगितलं, पण कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन सगळे प्रतिभावंत कवी, सिनेमावाले, नाटकवाले, साहित्यिक, कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन राजकारणी लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पोळलेला असतो. कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पोळलेला असतो. त्या काळातल्या प्रतिमा प्रतिका येतील आणि नवीन नवीन संवाद आपण आपल्याला ऐकायला मिळते. मी आता निमंत्रित करतो भरत दौंडकर यांना. ज्याला ज्याला मी मतदान केलं तो एका पक्षात कधीच राहिला नाही. त्याच्यामुळे ही कविता, ज्यांचं होतं पाणी त्यांचं आज तळ झालंय,
ज्यांचं नव्हतं पाणी त्यांचं आज तळ झालंय. हे राज्य म्हणजे फक्त कुत्र्याचं खळ झालंय, फक्त कुत्र्याचं खळ झालंय. पक्ष श्राद्धाला थांबूनही, वर्ष श्राद्धाला नाही, पक्ष श्राद्धाला थांबूनही निवड मिळेल का नाही याची कुणीच देत नाही हमी. निवड मिळेल का नाही याची कुणीच देत नाही हमी. नव्या पिंडांच्या शोधात कावळे उडाले स्वामी, कावळे उडाले स्वामी. दुसऱ्यांचं पिंड उचलायची सवय लागली की स्वतःच्या घराचा मसनवाटा होतो. दुसऱ्यांचं पिंड उचलायची सवय लागली की स्वतःच्या घराचा मसनवाटा होतो. अरे आपल्याच मुळ्या खाणारी झाडं पाहिली की अंगावर काटा येतो रे, अंगावर काटा येतो. गाड्यांना आता रंग बदलायची गरजच नाही. माणसं आहेत ना, निळ्यातून हिरवी, हिरव्यातून भगवी झालेली आणि सगळे रंग बदलून पुन्हा बेरंग झालेली. अरे आपल्या स्वप्नांचे हिरवे वाफे तुडवून हे इकडून तिकडे पळत आहेत गेंडे, हे इकडून तिकडे पळत आहेत गेंडे. शय्येवरची चादर बदलावी तसे बदलत आहेत यांचे झेंडे, तसे बदलत आहेत यांचे झेंडे. तुबा तुझ्या स्वराज्याला बघ ना, कशा इंच इंच जखमा होत आहेत, कशा इंच इंच जखमा होत आहेत. कपाळावरचं कुंकू बदलून जर सुखानं नांदत असेल तुमची लोकशाही तर आमची काहीच हरकत नाही. कपाळावरचं कुंकू बदलून जर सुखानं नांदत असेल तुमची लोकशाही तर आमची काहीच हरकत नाही.